आणि बाकीच्या काय पूर्वी एक 3-4 महिन्याच्या खाली वेगळंच नाव होतं भारतात आपलं वेगळंच नाव होतं. बाबा सिद्धीच्या ज्यावेळेस हत्या झाली ते वेगळंच नाव होतं भारतात आपल्या, वेगळंच नाव होतं लॉरेल बिष्णू. मग तसंच महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी एकच नाव चाललं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडीवर, महाराष्ट्रातल्या TV वर ह्याच्यावर, महाराष्ट्रातल्या बातम्यावरनी एकच नाव चाललं आहे. महाराष्ट्रात एकच नाव चाललं आहे, एकच वाल्मिक कराड. संपूर्ण महाराष्ट्रातल्या, जगभरी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात तुम्हाला सांगतो एकच नाव चाललं आहे. महाराष्ट्रात इतकं मोठं नाव चर्चामध्ये आलं आहे, वाल्मिक कराडचं इतकं नाव चर्चामध्ये आलं आहे महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. ती पण प्रकरणात कोणाच्या हत्याकांडमध्ये संतोष देशमुख सामान्य बीडचे सरपंच पाय आणि त्यांच्या हत्याकांड पाय संपूर्ण महाराष्ट्रात पेटायची उमती आली आहे. पण त्यानंतर पण आपण सामान्य जनतांनी आणि सामान्य लोकांनी, सामान्य मराठी बांधवांनी आणि सगळ्या तरुणांनी आणि युवकांनी तुमच्यातली पण रक्त सळसळ व्हायला पाहिजे. ही भ्रष्टाचार नाही तर ही अत्याचार नाही का सांगा बरं. जनतावरून ही भ्रष्टाचार झाला का नाही, सामान्य सरपंचावरनी खुलेआम हत्या महाराष्ट्रात गँगवर वाढायला लागली, गुंडगिरी वाढायला लागली, हुकुमशाही आली, लोकशाही संपली, इतकं गुंडगिरी वाढायला लागली, इतकी भाईगिरी वाढायला लागली. मग महाराष्ट्रातली जनताने, महाराष्ट्रातल्या सरकारने, महाराष्ट्रातल्या युवकांनी, तरुणांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांनी, महाराष्ट्रातल्या जनतांनी संपूर्ण लक्षात घ्यायला पाहिजे. निश्चितपणे ह्या परिवाराच्या मागे राहायला पाहिजे. आपण ह्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. ह्यांच्यासाठी आपण लढायला पाहिजे. महाराष्ट्रात इतकं नाव चालले वाल्मिक कराडच्या प्रत्येक ठिकाणी प्रॉफिट येते, इकडं प्रॉफिट येते, तिकडं प्रॉफिट येते, पुण्यात प्रॉफिट येते, प्रत्येक राज्यात सगळी वसुली, ही सगळे इतक्या प्रॉफिट एवढी इष्टत आली कुठनं. सामान्य माणूस एवढं पत नाही, कुठलं काय नाही, काय नेता नाही, काय नाही. लाडक्या बहिणीचं पत होतं त्यांना त्यावेळेस, लाडक्या बहिणीच्या वेळेस अध्यक्ष काय होते. पण इतकं पत, इतकी प्रॉपर्टी, इतकी धन दौलत, इतकी इष्टती आली कुठनं कमवली, एवढं कसं काय कमवलं, एवढं प्रकरण. सामान्य माणसाकडे एवढी प्रॉपर्टी आहे, बाकीच्या नेत्या लोकांकडे, मंत्र्यांकडे किती प्रॉपर्टी असेल, किती काय मालमत्ता असेल. पण एवढं मी महाराष्ट्रातल्या जनतांना म्हणतोय, महाराष्ट्रातल्या युवकांना म्हणतोय, महाराष्ट्रातल्या तरुणांना म्हणतोय, महाराष्ट्रातल्या जनताने, महाराष्ट्रातल्या तरुणाने तुमच्यामधला एखादा सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही सपोर्ट द्या, समर्थक द्या. तुमच्या आशीर्वादाने त्याला वर पोचवा. तुमच्यासाठी लढणारा, गोरगरिबांसाठी लढणारा, त्यांच्यासाठी भाषण करणारा, खुलेआम हे भाषण करणारा चांगदेव जाधव आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भाषण केले, प्रत्येक ठिकाणी मुद्दे घेतले. पण आज अजून आम्हाला महाराष्ट्रातल्या जनताने आम्हाला सपोर्ट केला नाही. आज आम्हाला तुमच्या सपोर्टाची गरज आहे. आम्ही एकटं काही सकाट करू शकत नाही. आम्हाला तुमचा सपोर्ट असला, तुमची शक्ती असली, तुमचा आशीर्वाद असला तर आम्ही काहीतरी करू शकत. तुम्ही काय हे काहीतरी भाषण करते ह्याच्या फायद्यासाठी, ह्याच्या मतलबासाठी, ही पब्लिकसिटी करायसाठी नाही, हे करायसाठी. एक माणूस शक्ती म्हणजे माणसाचं प्रेरणा, माणसाचा विचार, एक तरुणांना विचार देतोय तुमच्यातलं मी जागृत करायला बघतो. एक समाजकार्य जागृत करायला बघतो. एक समाजकार्य करावं म्हणतोय. कामं आपली निश्चितपणे कामं करावं म्हणतोय. कुठं अडचणी येते त्या, कुठं काय होते, बाकीचे प्रकरणं जी होते ते बाकीचे, त्यातनं एक मार्ग काढून तरुणांचा आम्ही रक्त सळसळ करायला बघतोय. आणि आम्ही जी मामलं जे घेतले ते तुमच्या विचाराने तुमच्यासाठी लढतोय. पण तुम्ही पण लोकांनी, एक तरुण 20 वर्षाचा तरुण तुमच्यासाठी लढतोय. तुम्ही पण समर्थक द्यायला पाहिजे, तुम्ही पण सपोर्ट द्यायला पाहिजे. जय श्रीराम.